सगळ्यांना नमस्कार. मी प्राधान्यानं शेतकरी आहे. मी अभ्यासक आहे, मी तज्ज्ञ नाही. कारण मी रोजच काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. आत्ता 75 उलटलेली आहे आणि जे काही अनुभव गोळा झालेले आहेत ते वाटण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी अधिकाधिक जनसंपर्क व्हावा असा आमचा प्रयत्न असतो. आपण मंडळींनी संधी दिली, गतवर्षी पण बोलावलं होतं. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. बीजोत्सव नावाचा एक उपक्रम आम्ही गेल्या 13-14 वर्षापासून चालवतो आहोत. नागपूरमध्ये त्याची सुरुवात झाली. बी वाचलं तर शेतकरी वाचेल, बी वाचलं तर शेती वाचेल आणि बी वाचलं तरच देश वाचेल. बी हे धान्याचं, भाजीपाल्याचं, वृक्षांचं असतं, तसंच बी हे विचाराचं सुद्धा असतं. आज आपण इथे जे काही मंथन करतो आहोत तर ते वैचारिक मंथन आहे. हे अतिशय आवश्यक आहे. इतिहासातून जो काही बोध घ्यायचा आहे आपल्याला तो आपण घेणार आहोत आणि त्याच्या पुढचं जे महत्त्वाचं आहे की एकतरी पाऊल आपलं पडलं पाहिजे कृतीच्या रूपात. त्या दिशेनं आपला सगळ्यांचा प्रयत्न असावा आणि मुख्य म्हणजे आपला फोकस हा तरुण असावा असं मला वाटतं. आणि अनुभव घेतलेले आपण जे मध्यमवर्गीय आहोत, मध्यम वयाचे आहोत, अगदी वानप्रस्थाच्या वयोगटातले आहोत, तर ह्या सगळ्यांची जी भूमिका आहे आजच्या घडीला की आपलं ते कर्तव्य आहे. या दिशेनं ही आपली धडपड आहे. आत्ता 8 दिवसापूर्वी इथली काय परिस्थिती होती? तापमान किती वर गेलेलं होतं. आपण सगळे कासावीस झालेलो आहोत आणि आत्ता पाऊस आल्या आपण सगळे ते विसरणार आहोत. म्हणजे सामान्य माणूस हा विसरतो. ठीक आहे, तापमान वाढलं तर या परिस्थितीमध्ये तुमचं माझं काय कर्तव्य आहे, काय केलं पाहिजे? तापमान हा जागतिक विषय आहे. अगदी युरोपमध्ये तर काय कॅनडापर्यंतसुद्धा त्याच्या झळा पोचलेल्या आहेत. आणि तापमान वाढ जशी आहे तशी इतरही प्रदूषण आहे. जमिनीचं प्रदूषण आहे, हवेतलं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे. हा प्रदूषणाचा जो ऑक्टोपस आहे हा ऑक्टोपस आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे. या दिशेनं ही PPT आहे. ही आपण लवकर संपवणार आहोत. PPTवरची आपण जास्त जोर देणार नाही आहोत. अगदी 10-12 स्लाईड ठेवलेले आहेत. पण खरं जे पुढचं जे आपलं सत्र असेल तर ते तुमच्या प्रश्नातून पुढे फुलत जाईल असं मला वाटतं. हे ऑक्सिजनची निर्मितीसुद्धा आपल्या झाडांमधूनच, नुसतं झाड नाही तर अगदी तणकटसुद्धा हिरवं पान जे आहे त्यातूनही ऑक्सिजनची निर्मिती होते पुढे. आता काय काय आहे हिरवं आहे? अगदी पाण्यात वाढणारं शेवाळसुद्धा, तऱ्हेतऱ्हेची गवतं आहेत, पिके, वेली, वृक्ष, अगदी समुद्री वनस्पतीसुद्धा, अगदी मॅनग्रूव्ह म्हणजे समुद्राच्या काठावर वाढणाऱ्या वनस्पती, या सगळ्या वनस्पती आपल्याला हे सगळं मिळत असतं. खायला मिळतं, प्राणवायू मिळतो, आणखी काय काय मिळतं बघू. हां, आता बघा की आता ही आपोआप येणारी जी वनस्पती आहे, म्हणजे ही पहिली जी डावीकडची जी स्लाईड आहे तर अगदी या वनस्पतींना आम्ही मंडळी नाकारतो आहोत. शेतीमध्ये जे मी पीक पेरलं तेच फक्त मला हवं आहे, बाकी मला नको आहे. आणि कारण काय तर जे आपण पेरलं नाही ते सगळं त्याज्य, ही जी भूमिका आजच्या घडीला आहे. आणि काही लोक तर आत्ताच्या घडीला मी असं म्हणेल की या हिरव्याचे शत्रू झालेले आहेत. अगदी रस्त्यावर उगवणारं गवतसुद्धा त्यांना तणनाशकाने संपून टाकायची इच्छा भारी होते. हे फार भयंकर आहे.
आता बघा की अर्धवट कुजलेला पाला पाचोळा हा जमिनीतल्या जीवाणूंचं भोजन आहे. आच्छादन जे आहे म्हणजे बघा की कुठल्याही झाडाच्या खाली नैसर्गिकरित्या असा पालापाचोळा पडलेला असतो आणि हा पालापाचोळा जमिनीच्या आतली जी परिस्थितिकी आहे, जी इकोसिस्टीम आहे, तर त्या इकोसिस्टीमला टिकवण्याचं काम तो करत आहे. आणि या आजचा जो काळी कचरा आहे त्याला आम्ही आच्छादन म्हणजे इंग्रजीमध्ये मल्चिंग म्हणतो. तर हे मल्चिंग म्हणजे पुढच्या 4 महिन्यामध्ये संपूर्णपणे खतात रूपांतरित होऊन जाणार आहे. आता डावीकडची जी स्लाईड आहे तर तिथलं जे उंच आलेलं जे लांब पानं आहे तर ती शेवरीसारखं तणकट आहे. ते तणसुद्धा हवेतला नायट्रोजन मोठ्या प्रमाणावर जमिनीत नेतो आणि त्याच्या खाली तुम्हाला जमीन दिसतच नाही. म्हणजे ते हिरवं आच्छादन आहे. इकडे सुकलेलं आच्छादन आणि ते हिरवं आच्छादन आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण अंगावरती जसे कपडे काढतो ऊन थंडी वाऱ्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी, तसंच जमिनीचं पण आहे. जमीन आपली जास्तीत जास्त झाकलेली असावी, पण आपण पाहतो की देशभरातली सगळी शेतं आपण खोल नांगरून आता म्हणजे उघडी करून ठेवतो आणि त्यातून ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणावरती संपतो आणि जमिनीतल्या जीवाणूंचं वाटोळं होतं पुढे. हां हां आता हे जाळल्या जात आहे हे आपल्याला दिसतंच आहे. म्हणजे अतिशय उत्तम बायोमास जो सुकलेला आहे म्हणजे पिकांचे अवशेष आहे ते सर्रास आपल्या देशात आजही जाळल्या जात आहेत. आणि ह्या बाबतीत कुणीही फार गांभीर्यानं घेत नाही. दिल्लीकरांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि म्हणून फक्त आत्ता ते थोडेसे बोलायला लागलेले आहेत. सरकारने आता पंजाबने हरियाणावाल्यांनी काय काय कायदे बिदे करून शेतकऱ्यांना दंडबिंड करायचं ठरवलेलं आहे. पण हे देशभर हे असं होतं आहे ना, हे कोण केव्हा थांबवणार आहे हे सगळं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शेतकऱ्यांच्या अज्ञानापोटी होतं आहे. हे जसं खरं आहे तसंच शेतकऱ्यांच्यावरती जी 2 पिकं लादल्या गेलेली आहेत मुख्यतः पंजाब हरियाणामध्ये, कारण त्यांना 15 दिवसात पावसाळी पीक संपवून त्यांना रबीची तयारी करायची, त्याशिवाय ते जगू शकत नाही. ही जी आजची जी बाजारची अर्थव्यवस्था आहे ही पण याला कारणीभूत आहे. शेतकऱ्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि बायोमास मॅनेजमेंट देशामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानायला हवा. बायोमासबद्दलची जी जनजागृती आहे ही देशामध्ये पोलिओ निर्मूलनासाठी जशी मोठ्या प्रमाणावरती सतत 4-5 वर्ष मोहीम राबवल्या गेली, तशी मोहीम सगळ्या सरकारी यंत्रणांना सोबत घेऊन बायोमासबद्दल जनजागृती करणं आवश्यक आहे. कारण हे फक्त शेतातच नाही तर अगदी शहरामध्ये रोज काडी कचरा पेटवला जातो, विद्यापीठांच्या आवारातसुद्धा हे होतं. तर आजच्या घडीला मी असं म्हणेल की देशातला बायोमास जो न जाळता तो जर व्यवस्थित जमिनीला परत गेला तर आपल्याला बाहेरून कुठलंही रासायनिक खत आयात करायची गरज पडणार नाही. त्याच्या जोडीला शेण आणि गोमूत्राचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल. रिसायकलिंग पुनर्चक्रीकरण हा पृथ्वीचा नियम आहे. जगाच्या पाठीवरती नव्यानं काहीही निर्माण होत नाही, सगळी रूपांतरं असतात. ती रूपांतरं योग्य पद्धतीनं जर झालीत तर आपली जमीन समृद्ध होईल, वातावरण ठीक राहील. आता तिसरा मुद्दा, हे सगळं विचार न करता रस्त्याच्या काठाकाठानं आपण पेव ब्लॉक्स लावतो, गवत उगवायला जागा नाही. सगळीकडे हे जे काही आहे हे आधुनिक विकास च्या नावानं जे काही सुरू आहे हे फार भयंकर आहे. आपल्या देशामध्ये एका विभागाचा दुसऱ्या विभागाशी कुठेही ताळमेळ नाही आहे. वर्धा शहराचा विचार कराल तर पाणी जिरवायला कुठे जागाच ठेवली नाही. आणि हे सगळं त्यांनी सेवाग्राम विकासाच्या आराखड्या अंतर्गत वर्धा शहरामध्ये केलेलं. बघा, सेवाग्राम विकासाच्या आराखड्यामधून हे सगळं आलेलं आहे. रोषणाई झालेली आहे वर्धा शहरामध्ये आणि ही कोणत्या दिशेनं सेवाग्रामच्या नावानं झालेली आहे. आता तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. अरे, तणनाशकांचा वापर वाढवणं म्हणजे हिरवळ संपवणं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण पुढे. आता शेतकऱ्याला काय शिकवलं गेलं की तण खाई धन.
खरं म्हणजे तन देई धन आहे, लक्षात घ्या. आता आमचे मित्र रावसाहेब दगडकर आहे, ते आत्ता वारले गतवर्षी. हा माणूस फुकोकांचं एका काळातून क्रांती, त्या काळात मराठी अनुवाद झालेला नव्हता, वन स्ट्रॉ रिव्होल्युशन हे पुस्तक वाचून त्याने आपल्या शेतामध्ये कामाला सुरुवात केली. त्यांनी मुद्दाम आपल्या शेतामध्ये तण वाढायला जागा ठेवली. म्हणजे म्हणून तो म्हणतो की विरळे पेरा, कमी कमी बी घाला, म्हणजे तणांना वाढू द्या. आणि कापून मग ते तण तिथेच टाकला. त्या कापलेल्या तणांनी जमिनीतून जेवढं घेतलं त्यापेक्षा ते जमिनीला निश्चितच अनेक पटींनी परत करणार आहे. हा दृष्टिकोन आज निर्माण होणं आवश्यक आहे. अगदी बंगल्यातल्या लोकांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की तण गवत कुठलंही असं ते आपल्या अंगणाच्या बाहेर जाऊ नाही द्यायचं. आणि आणखी एक पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की धुरे बंधाऱ्या उन्हाळ्यात तरी हिरवे असले पाहिजे. त्याच्या घडीला मी पाहतो या उन्हाळ्यामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये जंगलात सुद्धा उभं राहायला जागा नव्हती. कारण सगळं आम्ही सागाने भरून टाकलेलं आहे आमचं जंगल. का तर आम्हाला टिंबर पाहिजे फक्त. अरे पण तुमच्या तापमान वाढीचं काय? तर जी झाडं उन्हाळ्यामध्ये सुद्धा हिरवी राहतील, उन्हाळ्यात ज्यांचा पाला राहील, अशी कडुनिंब, रिठा, भोकर, टेंभरून, म्हणजे तेंदूपत्ता, रोहन, करंज, वड, पिंपळ, पाखड, जांभूळ इत्यादी झाडे जमेल तशी जमिनीच्या मकदुरानुसार आपण लावायला हवी. त्याशिवाय आपण जगू शकणार नाही. तण आपल्याला शत्रू वाटू नये. तणांपासून आपल्याला भाज्या मिळतात, चारा मिळतो, वनस्पती वनौषधी आहे, प्राणवायू आहे. याबद्दल मागे डाऊन टू अर्थनी एक चांगली मोठी कव्हर स्टोरी केलेली होती. ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. हां, पुढे. आता ही बहुवर्षीय तणे आहेत. म्हणजे तण म्हटल्यानंतर शत्रू. आता दुर्वा, नागरमोथा, काचकुंदा अतिशय हट्टी तणं आहेत. ही हट्टी तणं निसर्गामध्ये का आलीत, निसर्गाची का योजना आहे हे पण समजून घेऊया. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमिनीची धूप होते अशा ठिकाणी ही तणं तर तुम्हाला खूप उपयोगाची आहेत. आणि जिथे ती आपल्याला उपद्रवी वाटतात तर त्या ठिकाणी त्यांचं नियंत्रण करणं, तणनाशकांशिवाय नियंत्रण करणं कठीण नाही. त्यासाठी काही शेतकऱ्यांनी युक्त्या योजलेल्या आहेत. पर्माकल्चर पद्धतीमध्ये सुद्धा काही तंत्र आलेली आहेत. ती पर्यावरण स्नेही तंत्र, साधी सोपी गोष्ट आहे. यांचा सूर्यप्रकाश जर आपण तोडला तर आपोआप ते ढिले पडणार आहेत ना. मग त्याच्याऐवजी तुम्हाला तणनाशकांची गरज का पडावी? साधे मुद्दे आहेत. रसायनांशिवाय शेती करतो म्हटलं तर अशक्य नाही आहे. फक्त त्या दिशेने विचार करावा लागेल. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ता आईन्स्टाईनने जो आपल्याला त्याने सावधगिरीचा इशारा दिला होता की मधमाशा जर संपल्या तर माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल. ते आम्ही आता शेतकरी अनुभवतो आहोत. अनेक ठिकाणी मधमाशा नाही आहे, त्यामुळे सूर्यफुलाचं पीक धोक्यात आलेलं आहे, कांद्याचं पीक धोक्यात आलेलं आहे. आणि आत्ता विकासाच्या नावावरती जो चोरबिटी नावाचा जो कापूस आहे तो STBT आहे, हर्बिसाइड टॉलरंट बीटी कापूस. तर हे सर्रास सुरू आहे. आणि आता काय म्हणावं त्याला, म्हणजे ज्या पद्धतीनं भारतामध्ये बीटी कापसाचा प्रवेश झाला 2000 सालाच्या आसपास, पहिल्यांदा अवैधरित्या बीटी कापसाची गुजरातमध्ये लागवड झाली होती. त्यानंतर मग 5-6 वर्ष, मला वाटते 2002मध्ये मग आता अनायसे आता शेतकरी करतच आहेत, वापरताचा, तर मग आपण त्याला मान्यता देऊ, हे सगळं नाटक झालं. आणि आता हे STBT प्रकरणसुद्धा असंच आहे.
तर ह्यामुळे खूप मोठे अनर्थ निर्माण होत आहेत. आणि त्याच्या खालचं जे चित्र आहे बघा, की दगडी फूल हे कंबरमुडी आहे. ही कंबरमुडी उन्हाळ्यातही हिरवी राहते, कमीत कमी पाण्यामध्ये जगते. आणि ह्या कंबरमुडीसारख्या, म्हणजे दगडी फूल म्हणतो आपण त्याला, तर ह्या कंबरमुडीच्या फुलावर सुद्धा मधमाशा जगतात. मधमाशांना गवतसुद्धा खूप उपयोगी आहे. रस्त्याकाठचं गवत, धुऱ्या बंधाऱ्यावरचं गवत, हे सगळं खूप उपयोगी आहे. तुमच्या झाडांना नसेल एक वेळ फुलं, पण ह्या गवताला फुलं राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी धुरे बंधारे राखले पाहिजे. तर आता धुऱ्या बंधाऱ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तणनाशकाचा वापर होतो. फार मोठं चुकीचं काम होतं आहे. पुढे 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 पुढचे घे ना सगळे. हां हां, आत्ता थोडं तणनाशकाबद्दल आपण बोलूया. आता ग्लायफोसेट नावाचं तणनाशक जे आहे, तर हे व्हिएतनाममधली जंगलं संपवण्यासाठी पहिल्यांदा अमेरिकेनं वापरलं होतं, ऑरेंज एजंट या नावानं. आपल्या देशात आता मोठ्या प्रमाणावर ते वापरलं जातं आणि त्याला सुरक्षित म्हटलं जातं बरं का. गावातला दुकानदार सांगतो की ह्याने काहीच नुकसान नाही आहे. आणि तिकडे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी लाखो डॉलर कंपनीकडून वसूल करत आहेत. मोन्सॅन्टो ही कंपनी आधी याच्यामध्ये होती, आता मोन्सॅन्टो बायरमध्ये विलीन झालेली आहेत. आणि WHO ने ग्लायफोसेट हे कॅन्सर करू शकतं असं जाहीर केल्यानंतर खूप वेगानं तिकडे अमेरिकेमध्ये शेतकरी नुकसान भरपाई मिळवण्याच्या मागे लागलेले आहेत. आता ही खालची जी रेंज आहे त्याच्या खाली ग्लुफोसिनेट आहे, मग डिकंबा, 2,4-D वगैरे वगैरे जे काही आहे, हे सगळे वरचे तणनाशकं आहेत. मग आता ग्लायफोसेटने भागत नाही तर ग्लुफोसिनेट, आणि मग कॉम्बिनेशन घ्या किंवा एकच एक कीटकनाशक तणनाशक वापरू नका, आलटून पालटून वापरा, असे काही वैज्ञानिक आपल्याला सल्ला देत आहेत. आता हे तणनाशक ही कोणाच्या फायद्याची आहेत? जमिनीच्या फायद्याची आहेत, माणसाचं आरोग्य आणि सुधारणार आहेत, पर्यावरणाचं काय होणार आहे? हे सगळे गंभीर प्रश्न आहेत. आणि ह्याला आपण तण व्यवस्थापन कसं काय म्हणू शकतो? हे तण निर्मूलन आहे. खरं म्हणजे आपल्याला तण व्यवस्थापन करायचं आहे. आणि सेंद्रिय नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये, पर्माकल्चरमध्ये त्या सगळ्या गोष्टी विकसित झालेल्या आहेत. पण आत्ताच्या घडीला इथे शेतकरी स्वतःच्या पातळीवरती हा लढा लढू शकत नाही. या तणनाशकासोबत GM बियाणं आलेले आहे आणि GM बियाण्याचे मानवी आरोग्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावर, पर्यावरण होणारे परिणाम फार भयंकर आहेत. ही लढाई एकटे सेंद्रिय नैसर्गिक शेती करणारे शेतकरी लढू शकत नाही. यासाठी शहरातल्या सुशिक्षित जागरूक ग्राहकांनी, पर्यावरण संदर्भातल्या लोकांनी धोरण पातळीवरती सक्रिय होण्याची गरज आहे. पण दुर्दैवानं ग्राहक या बाबतीत अजूनही फार काही लक्ष देतो असं दिसत नाही. आमचा 12-13 वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला तुम्ही सुरक्षित आहार द्या, सेंद्रिय द्या, तुम्ही म्हणाल तेवढी किंमत देतो, असं काय काय. पण ही भूमिका काही तेवढी योग्य नाही आहे. धोरण आपल्याला शेतात, देशातली जी धोरणं आहे ही पर्यावरणपूरकच असली पाहिजे, या दिशेने विचार करावा लागेल पुढे. आता गांधी काय म्हणतो, विनोबा काय म्हणतात, हे सगळं आपण समजून घेऊया. ही पृथ्वी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकते, कोणा एकाचा लोभ नाही. हे गांधींचं वाक्य प्रसिद्ध वाक्य आहे. अगदी पाणीसुद्धा गांधी त्या काळामध्ये अगदी एका लोटामध्ये काम होत असेल तर 2 लोटे नव्हते वापरत कधी. आणि अगदी मी दादा धर्माधिकाऱ्यांच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की बापूंना कोणीतरी म्हटलं की बापू इथे पाणी भरपूर आहे, दुष्काळ नाही आहे. तर गांधी म्हणाले की ती विभूती आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर आपण जपूनच केला पाहिजे. आणि विनोबांच्या गीतेमध्ये सुद्धा आहे, सृष्टी जे हे असेच करा या लोकी जो न चालवी, मोठा खादाड पापिस्त जाणतो वरी तू इथे, वगैरे वगैरे.
आता ह्याच्यामध्ये सगळ्यात खालचा जो मुद्दा आहे आजच्या घडीला, आता विनोबांचं जे सूत्रमय वाक्य आहे, म्हणजे विनोबांच्या विचारपोथीमध्ये हे आहे की विज्ञानोने अध्यात्म बरोबर सर्वनाश. आता अध्यात्माच्या जागी आपण विवेकही वापरू शकतो, आणखी जे काही शब्द वापरायचे वापरा, पण आत्ताच्या घडीला नुसतं विज्ञान एक विज्ञान, तंत्रज्ञान एक तंत्रज्ञान म्हणून चालणार नाही. कारण विज्ञानाचा प्रचंड प्रमाणावरती आता गैरवापरसुद्धा व्हायला लागलेला आहे आणि या दिशेनं गांधी आणि विनोबा आपल्याला व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे. पुढे पुढे आता विनोबांनी जो कार्यक्रम दिला तो कसा, आता पवनार आश्रमाशी माझा विद्यार्थीदशेत संबंध आला, मध्ये मध्ये जात येत होतो, थोडं जवळून पाहता आलं त्यांना. तर काही लोक विनोबांकडे गेले, म्हणायला लागले की कार्यक्रम द्या. तर आता विनोबांचा सर्वात शेवटचा कार्यक्रम जो होता तो ग्रामदान. आता ग्रामदानासंबंधी जे काही त्यांनी करायचं ते केलं, पण लोक भेटायला आले तर विनोबा म्हणाले कोर्टमुक्ती. त्यांनी ग्रामदान नाही सांगितलं बरं का, कोर्टमुक्ती सांगितलं. कारण ग्रामदान त्यांनी थोडं मागे ठेवलं, पण पहिलं काम तर तेवढं व्हायला पाहिजे ना. गावातली भांडणं गावात मिटली तरी गावात एकोपा निर्माण होईल, ही त्यांची भूमिका होती. त्यानंतर दुसरी भूमिका जी होती आजच्या घडीला जे 51 आणि 49 जे सुरू आहे सध्या, म्हणजे 49वाला बाद होतो आणि 51वाल्यांच्या हातामध्ये सत्ता जाते. ते बहुमताचं जे राजकारण आहे, ह्या बहुमताच्या राजकारणाने काय, मग आता आपले लोकप्रतिनिधी कुंपणावर बसलेले आहेत, इकडून तिकडे केव्हा उड्या मारतात. पण गाव पातळीवर जर पहिल्यांदा कामं झालीत आणि सर्वसंमती झाली तर हे सगळे जे काही आजचे जे आपल्याला दिसत आहेत, हा एक प्रकारे मी असं म्हणेल की हा फारच मोठा शब्द वापरू शकतो का मी, नंगानाच सुरू आहे असं मला वाटतं राजकारण्यांचा आजच्या घडीला. तुम्ही कोणावरती विश्वास ठेवणार आहात? तर यावेळी असं दिसतं की अशा पद्धतीत गाव पातळीवर जर सर्वसंमतीने निर्णय झालेत आणि त्यातून निवडले गेलेले प्रतिनिधी वर गेले, एक ही पद्धती पण चर्चेला गेलेली होती की आम्ही एकदाच आमच्या गावातून प्रतिनिधी निवडून त्याच्यातूनच पुढे वरवर जा. हा एक वेगळा मुद्दा आहे, पण हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. म्हणून विनोबा म्हणतात की गाव की धरती गाव का राज, गाव गाव में ग्राम स्वराज. आमच्या गावाचा निर्णय आम्ही करू. आणि म्हणून मावा नाट्य मावा राज हे जे मेंढालेखामध्ये आलं होतं हे त्यातूनच आलेलं आहे. हां पुढे आत्ता हे दिसतं का, मला वाटते नाही दिसत ना. हां, तर डॉक्टर TM दास नावाचे वैज्ञानिक, सुंदरलाल बहुगुणांच्या मी संपर्कात आलो आणि त्यांनी TM दासांनी जे काम केलं होतं, म्हणजे 1981 साली 80 की 81 साली बनारसला जी सायन्स काँग्रेस भरली होती, तर त्या काँग्रेसमध्ये त्यांनी हे मांडलं आहे. तर एक पूर्ण वाढलेलं 50 टन वजनाचं एक झाड बरं का, पुढे 50 वर्षे जगलं तर ते किती सेवा देईल. तर प्राणवायू निर्मिती 1000 किलो दरवर्षी याप्रमाणे तो त्या काळातला दर त्यांनी 5 रुपये मानला, तो ते 2.5 लाख होतात. वायू प्रदूषण प्रतिबंध 5 लाख आहे. हां ठीक आहे. वायू प्रदूषण प्रतिबंध बरं का, म्हणजे फक्त प्राणवायू निर्मिती होते नाही, तर वायू प्रदूषणाला प्रतिबंध म्हणजे धूळ वगैरे अडवून ठेवणं, आणखी जे काही असेल ते जमिनीची धूप थांबवण्याचं जे काम करतं हे 2.5 लाख. आता जमिनीची धूप कशी थांबते, तर पावसाचं पाणी पहिल्यांदाच झाडावर पडतं आणि तिथे शक्य तेवढं झाड ते झेलून घेतं आणि नंतर त्याचा वेग कमी होऊन खाली येतं. हा एक भाग झाला. आणि हा जो पालापाचोळा हा मग नंतर मग जमिनीला मिळतो, जमिनीला खत मिळतो. तर ही किंमत त्याने 2.5 लाख धरलेली आहे. आणखी गोष्ट की तुम्ही भर पाऊस असताना एखाद्या झाडाखाली जरा जाऊन बघा, पाऊस सुरू असताना, तर त्या बुंद्याच्या काठाकाठाने बुंद्याच्या आधारे अगदी प्रवाह असतात पाण्याचे पावसाच्या, आणि झाडाच्या आजूबाजूची जमीन बऱ्यापैकी भुसभुशीत झालेली असते. जर तिथे कोणी ब्लॉक्स वगैरे वगैरे लावलेले नसतील तर तिथे भरपूर गांडुळांनी काम केलेलं असतं, किड्या माकोड्यांनी काम केलेलं असतं. अशा भुसभुशीत जमिनीमध्ये वरून ज्या धारा येतात त्यातून जमिनीमध्ये पावसाचं पाणी खूप जिरतं.
तर हे जलपुनर्भरण जे आहे आणि आर्द्रता नियंत्रण म्हणजे हवेतला ओलावा जमिनीतून म्हणजे खालच्या थरातून पाण्याच्या मार्फत येतो. म्हणजे आजच्या घडीला लक्षात घ्या, हवेतल्या ओलाव्याला खूप महत्त्व आलेलं आहे. हवेतला ओलावा नसेल तर माणसाला जगणं कठीण, हवेतलं धुळीचं प्रमाण वाढणार आणि पिकांची पाण्याची गरज वाढणार. तर हे 3 लाख मानलेलं आहे. पक्षीपक्ष्यांना निवारा आणि सावली 2.5 लाख मानलेली आहे. म्हणजे कृत्रिमरित्या जर आपण शेड्स वगैरे तयार केले तर किती खर्च येईल असा तो गणित आहे. आणि शेवटी प्रोटीन आणि फॅट्स निर्मिती ही 20,000 मानलेली आहे. ही किंमत एकूण 15,70,000 या किमती 1981 सालच्या आहेत. लक्षात घ्या, 50 टन वजनाचं एक झाड पुढचे 50 वर्ष जगलं तर काय सेवा देईल, त्या 50 वर्षाच्या किमती आहेत. आणि बघा पुढे द्या आता. आणि ह्यानंतर जो दुसरा हिशोब झालेला आहे बघा, हां 2013 साली याचा हिशोब झाला आहे. हा 3,55,13,000 रुपये आहे बरं का. म्हणजे एकूण दरवर्षी 7 लाख रुपयाची सेवा एक झाड देत आहे. आत्ता हे जो हिशोब केलेला आहे हा रिपोर्ट ऑन इकॉनॉमिक व्हॅल्युएशन ऑफ ऑक्सिजन सप्लाईंग इकोसिस्टीम सर्व्हिसेस ऑफ हेल्दी ट्री, दिल्ली ग्रीन्सनी हा हिशोब केलेला आहे बरं का. म्हणजेच काय तर एक दरवर्षी 7 लाख रुपये एक सेवा देत, एक झाड आपल्याला सेवा देत आहे. आत्ता जर का हे झाड कापलं गेलं तर आपल्याला फक्त या आकड्याचा 3% आपल्याला लाभ मिळणार आहे बरं का. तर आजच्या घडीला जी देशामध्ये जी जंगलतोड होते आहे या संदर्भात हा आकडा फार महत्त्वाचा आहे. हा टेबल आम्ही आमचं जे सेंद्रिय शेती कशी करायला हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा आकडा आहे. हे सगळं दिलेलं आहे आपण. पुढे आत्ता बघा की एकीकडे ग्रीन रिव्होल्यूशन आहे, प्रदूषणकारी कृषी तंत्रज्ञान असं मी म्हणेल, त्याच्यातून आर्थिक विषमताही निर्माण होते, असंतुलन माजतं. तर याच्या अगदी उलट काम करणारे जे वैज्ञानिक ज्यांचं पुस्तक 1 स्टार रिव्होल्यूशन आहे ते जगभर पसरलेलं आहे. तर ते आपण जरूर वाचावं. याचा मराठीत अनुवाद एका काळातून क्रांती आहे, आपण डाउनलोड करू शकता, फ्री डाउनलोड आहे. त्यांच्या कामाचं सूत्र आहे अनावश्यक ते टाळा. ही जी फिलॉसॉफी आहे ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही सेंद्रिय शेती करा, कुठली शेती करा, काही पण करा, पण काहीतरी एक विचार तुमच्या डोक्यात त्या दिशेनं असला पाहिजे, ते तत्त्वज्ञान असावं. ते जे वैचारिक अधिष्ठान काय आहे तर ते या 1 स्टार रिव्होल्यूशनमध्ये ते वैचारिक अधिष्ठान आहे. शेती करणारा अथवा न करणारा अनेकांनी या पुस्तकाचं खूप छान स्वागत केलेलं आहे. 1980च्या दशकात हे पुस्तक भारतात आलेलं आणि भारतीय अनुवाद झालेले आहेत त्याचे. फुकुओकासुद्धा भारतात 2 वेळा येऊन गेलेले आहेत. दुसरं अमेरिकेमध्ये ज्यांनी काम केलं ते कार्वर, एक होता कार्वर, हे जे पुस्तक आहे राजहंस प्रकाशनचं, हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. अलाबामा या दक्षिण प्रांतातल्या अमेरिकेच्या दक्षिण प्रांतामध्ये जे कार्वरने प्रयोग केले त्या काळात आजच्यासारखीच परिस्थिती आज आपल्या भारतात जी आहे तशीच परिस्थिती तिथे होती. कापूस लोक लावत होते, जमिनी अगदी वाळवंट झालेलं होतं तिथे. तर तिथे हा कार्वर गेला आणि त्याने तिथे नंतर पहिलं पीक लोकांना चवळीचं घ्यायला लावलं, नंतर रताळीचं घ्यायला लावलं, नंतर भुईमुग शिकवलं त्याने लोकांना. त्या भुईमुगाचे वेगवेगळे पदार्थ केले, त्याचं मार्केट निर्माण केलं आणि तो परिसर त्याने एक बदलून टाकला. त्यांनी त्यांची एक मोठी जी विद्यार्थ्यांची जी चमू होती त्यांना सोबत घेऊन गेलं. त्यानंतर हे तिसरे ब्रिटिश वैज्ञानिक आहे, त्यांचं पुस्तक आहे ॲन ॲग्रिकल्चर टेस्टामेंट. हे डॉक्टर अल्बर्ट हावर्ड. हा ब्रिटिश माणूस भारतात इंग्रजांच्या सेवेमध्ये आला. पहिल्यांदा बिहारच्या पुसामध्ये त्यांनी काम सुरू केलं. त्यानंतर त्यांना पटलं की आपल्या रासायनिक शेतीपेक्षा शेजारचा बिहारमधला माणूस जास्त पिकवतो त्याच्या पारंपरिक पद्धतीने. त्याला तो साक्षात्कार झाला. त्याने इंग्रजांची नोकरी सोडली, नंतर भारतातच काम केलं. त्याने इंदोरमध्ये काम केलं आणि कंपोस्ट हे त्यांचं पुस्तक आहे,
कारण त्यांची ती देणगी आहे, त्यांची छान पुस्तकं आहेत, अभ्यासूनही ही सगळी पाहायला हवी. पुढे हां, शेवटचं म्हणजे आता चिक्कू आंदोलन. माझ्या मनामध्ये सुंदरलाल बहुगुणांमुळे प्रेम जागलं वृक्षांविषयी. मला वृक्षांविषयीची काही फार माहिती नव्हती पूर्वी, तर चिक्कू आंदोलन त्यांच्या मार्फत सगळ्या जगभर पोचलं. त्यांचं सूत्र जे आहे की झाडं कोणती निवडाल तुम्ही, कुठली झाडं निवडाल का वृक्षारोपण करताना, तर 5F: फूड, फॉडर, फ्युएल, फायबर, फर्टिलिटी. अन्न, माणसाला अन्न लागतं, फक्त माणसाला नाही, पशुपक्ष्यांनाही लागतं, गुरांना चारा लागतो, जळणासाठी इंधन लागतं. रेषा म्हणजे अगदी दोरखंड आहेत तसे अगदी रेशीम पालम आहे, तसं वृक्ष कापूससुद्धा आहे. आणि शेवटी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची सुपीकता जर आपण घालून बसलो तर काय होणार. त्यामुळे झाडं, निलगिरी, सुबाबूळ किंवा मग आता मोहगनी आलेले आहे, असे काय काय जे मोनोकल्चर आपल्याला टाळायला पाहिजे आणि बायोडायव्हर्सिटी आपल्याला वाढवायला पाहिजे. या अंगाने जमिनीची सुपीकता टिकवणारी झाडं लावावी, हा त्यांचा संदेश आहे. हां, आता मी इथेच थांबतो आणि याच्या आधारे पुढे आपल्याला जाता येईल. नाही पिकू शकत, कधीतरी मला बाजारातून आणावंच लागतं. आजच्या घडीला आज फवारा केले की दुसऱ्या दिवशी तो बाजारात येतो भाजीपाला, आणि सिस्टेमिक इन्सेक्टेड असतं. नुसतं धुवून ते साफ होणार नाही आहे, ते जमिनीत ते आतमध्ये जात असतं. आणि शेतकरी या बाबतीत इतका वेळा झालेला आहे. आपल्या देशामध्ये एकीकडे सेंद्रिय नैसर्गिक शेती राज्यपालांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न होतात, आणि दुसरीकडे हे तणनाशक, ही कीटकनाशक, ह्यांचा मोठा व्यापार वाढतोच आहे ना. याला पर्याय नाही का म्हटलं तर आहे पर्याय. तर या दिशेनं आपल्याला काय वाटतं, काही हे जरा खोलात समजून घ्यावंसं वाटतं का? हां, तर त्या अंगाने आपले काय प्रश्न आहेत? लोकांकडनं किंवा आपली दुसऱ्या फळीतले लोकांचे सांगतात. नाही, कळलं नाही मला नीट, परत सांगा. संपूर्णपणे नैसर्गिक शेती जर आणली हो, तर श्रीलंकेसारखी आपल्या देशाची परिस्थिती होईल आणि अन्नाचं दुर्भिक्ष इतकंही होईल की आपल्याला नैसर्गिक शेतीतून ते सांभाळलं जाणार नाही, असा एक प्रतिवाद केला जातो. त्याच्यावर आपण 2 शब्द. ती जर नैसर्गिक झाली तर देशामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल असं म्हटलं जातं. आणखी याविषयी कोणाचे काही प्रश्न आहेत का? फक्त नैसर्गिक शेती करूनच उत्पन्न वाढू शकेल असं मला तरी नाही वाटत. कारण मी कृषी महाविद्यालय नागपूर इथे कार्यरत होतो आणि आता सद्यस्थितीत विद्यापीठाच्या अशा काही योजना आहेत की जैविक शेती करायला पाहिजे, सेंद्रिय शेती करायला पाहिजे. कारण सेंद्रिय शेतीमुळं उत्पन्न पूर्णपणे वाढेल असं होणार नाही. कारण जो जमिनीचा पोत आहे तो फक्त रसायन देऊन फक्त जैविक शेती करूनच वाढेल असं होणार नाही. कारण जमिनीमधून आपण जे काही पिकं काढतो त्या पिकाला NPK याची जी काही गरज आहे ती गरज ही पूर्णपणे प्रत्येक पिकासाठी ते भागू शकत नाही. आणि त्याच्यामुळं पूर्णपणे नैसर्गिक शेतीवर आपलं उत्पन्न, आत्ताच जे वक्ते यांनी प्रश्न विचारला होता, तर अशा प्रकारचं दुर्भिक्ष निर्माण होऊ शकतं. पूर्णपणे आपण जाऊ शकत नाही. कारण त्याच्यामागचं हे कारण मला असं वाटतं आहे ते कारण आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा दुसरा प्रश्न मी विचारणार आहो, पहिले याचं उत्तर देऊन घ्या. आणि दुसरी जमिनीची सुपीकता म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट, हा एक मुद्दा आहे यांचा. म्हणजे जमिनीतून पोषण पिकांना पूर्णपणे मिळू शकणार नाही सेंद्रिय शेतीतून, असं यांना वाटतं. हाच मुद्दा ना तुमचा. तर बघा, पहिला मुद्दा हा आहे की अन्न सुरक्षा. आपल्याला अन्न सुरक्षा की सुरक्षित आहार. बघा की सुरक्षित आहार म्हणजे काय, मी जो खातो ते शुद्ध, सेफ फूड. म्हणजे 2 मुद्दे आहेत ना तुमच्याजवळ. म्हणजे विष खायचं ठीक आहे, मला पोट भरायचं आहे, मग जहर मला मिळालं तरी चालेल, पण मी माझं पोटच भरणार, मग मी अन्नाच्या गुणवत्तेचा विचार करणार नाही. असा विचार आपण करू शकतो का? करू शकता का कोणी? आजच्या घडीला
जे जीवनशैलीचे आजार वाढलेले आहेत, लाईफस्टाईल डिसिजेस आहे ना, नॉन कॉन्टॅजिनियस डिसिजेस, कोणते कोणते आहेत? BP, मधुमेह, लकवा, किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज आहे, कॅन्सर आहे. तर ह्या आजाराचं मूळ शेतीत वापरल्या जाणाऱ्या रसायनांची सुद्धा आहे. किंबहुना ते अधिक खेड्यापाड्यामध्ये हे जे आजार आहेत तिथे दुसऱ्या प्रकारचं प्रदूषण तितकं जास्त नाही आहे जे शहरामध्ये आहे. हे डॉक्टर उल्हास जाजूंनी सेवाग्राम परिसरातल्या 30-40 खेड्यांचा गेल्या 40 वर्षाचा अभ्यास करून हे मांडलेलं आहे. त्यांना काय दिसतं की एकमेव कारण मग ते म्हणतात की मला दिसतं की शेतीत वापरल्या जाणारी रसायनं, हा एक मुद्दा आहे. मग आपल्याला कोणता मुद्दा गांभीर्याने विचारात घ्यायचा आहे? म्हणजे खरोखर हे अशक्य नाही असं इथपर्यंत आपण पोचलो आहोत का आजच्या घडीला, की सेंद्रिय शेतीमार्फत जर आपण कामी लागलो तर देशामध्ये भुकेचा प्रश्न निर्माण होईल. भीक लागेल आपल्याला. आजच्या घडीला काय परिस्थिती आहे? एकीकडे दुसरीकडे बघा, तुम्ही हिशोब करा. आपल्या देशातलं पाणी, मनुष्यबळ, जमीन ही आपण कशासाठी वापरतो आहोत? फुलांसाठी वापरतो आहोत? साखरेसाठी वापरतो आहोत? तांदळासाठी वापरतो आहोत? काय चित्र आहे? तांदूळ ठेवायला जागा नाही. छत्तीसगडमध्ये ही परिस्थिती 3 वर्षापूर्वी निर्माण झाली, तर आम्ही तिथे जाऊन बघितलं आहे. जागाच नाही ठेवायला, आणि केंद्र सरकार त्यांचा तांदूळ घ्यायला तयार नाही आहे. मग त्या तांदळाचं इथेनॉल करायच्या गोष्टी आल्यात बरं का. ते प्रोजेक्ट केंद्र सरकारने म्हणजे बघेलच्या काळातली गोष्ट आहे. तर हे चित्र आहे ना. सोयाबीन आपण खातो का? आपण सोयाबीन कोणासाठी निर्माण करतो आहोत? नेदरलँडनी पहिल्यांदा भारतात सोयाबीन आणलं बघा. हे 1970च्या आसपास आले भारतामध्ये, इंदोरमध्ये. तेव्हा त्यांनी सोयाबीन रिसर्च सेंटर सुरू केलं. ते आजही कार्यरत आहे. आणि आजच्या घडीला सुद्धा आपल्याला कुठेतरी सोयाबीनची पेंड किराणा दुकानात मिळते का? दूध उत्पादक लोक सोयाबीनची पेंड देतात का गुरांना? मग ती सोयाबीनची पेंड जाते कुठे? मुख्यतः त्याची निर्यात होते. नेदरलँड हा देश पशुपालकांचा देश आहे, आणि त्यांना त्यांच्या गुरांचं वजन 2-2.5 वर्षामध्ये पूर्णपणे वाढवून घ्यायचं आहे. नंतर त्यांना कापायचं आहे. त्यांना बीफ, त्यांना नाश्त्यामध्ये सुद्धा मांस लागत असतं. तर त्यांच्या मांसाहाराची गरज पूर्ण करण्यासाठी भारतातल्या जमिनी वापरल्या जात आहेत. तुम्हाला डॉलर मिळतो आहे म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागलात. ही आपल्या देशातलं पीक नियोजन जरा लक्षात घ्या. मी मगाशी म्हणालो की कृषी धोरण काय आहे आपलं. एकीकडे आपण एक गोष्ट खूप जास्त निर्माण करतो आणि दुसरीकडे दुसऱ्या गोष्टी आपण आयात करतो. आता ट्रम्पच्या काळामध्ये मग आता टॅरिफ सगळं जे काही हिशोब लागला वेगळा. आताच्या घडीला कापूस हा अगदी टॅरिफ फ्री कापूस हा ऑक्टोबरपर्यंत भारतात आयात होणार आहे. ऑक्टोबरमध्ये भारतीय कापूस बाजारात येईल, त्याला किती किंमत मिळेल विचार करा. तरीही शेतकरी कापूसच लावतो आणि तोही बीटी कापूस लावतो आहे. तर बघा की माझी एक अशी विनंती आपल्या सरकारसमोर, आपण सगळे आकडे तपासावेत. आपण सगळे सुबुद्ध लोक आहोत. बघा काय चित्र आहे भारताचं. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की लबाडी कशी आहे. श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती जेव्हा अन्नधान्य टंचाईचा प्रश्न निर्माण झाला 3-4 वर्षापूर्वी, तर काय म्हटलं गेलं की ते नैसर्गिक शेतीकडे वळले म्हणून असं झालं. प्रश्न तो नव्हता. जी परिस्थिती, जी अर्थव्यवस्था आज तुमची गडबडलेली आहे, ते तिथे तेव्हा गडबडली होती.
कारण सगळी चीनच्या ताब्यात तिथली अर्थव्यवस्था गेलेली होती. बंदरं वगैरे वगैरे सगळे चीनकडून त्यांनी भरपूर कर्ज घेतलं. नंतर चीननी कर्ज द्यायचं नाकारलं, उधार द्यायचं नाकारलं. आणि जसं आपला देश आहे तसं तेच आहे. तो देशसुद्धा रासायनिक खतांच्या बाबतीत चीनवर अवलंबून होता. चीननी जेव्हा बंद केलं, नाही देणार, तुमच्याकडे तेच केलं ना. आता तुमच्याकडे आता कशी काय टंचाई निर्माण झालेली आहे रासायनिक खतांची. लोक कसे काय रांगेत लागत आहेत, रात्र रांगेत उभे राहत आहेत. तर बंद झालं ना. आणि तुम्ही रासायनिक खतांच्या बाबतीत, युरियाच्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत सगळे विदेशावर अवलंबून आहेत. म्हणजे इतकं परावलंबन तुम्ही 95-98% जर फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्यांचे घेता आणि तरी वाहतूक वाढवता. शेतीचं यांत्रिकीकरण बघा, बैल गेलेत खड्ड्यात आणि तुम्ही शेतकऱ्याला ट्रॅक्टरवर आणलं ना. अरे पण ट्रॅक्टर शेतीच्या यांत्रिकीकरणाच्या आधी तुम्ही हा विचार करायला पाहिजे की येणार कुठून, आणि हा पैसा, यंत्रसामुग्रीचा पैसा, शेतकऱ्याचा पैसा जातो कुठे. तो भारतात राहतो का तो पैसा? ना यंत्रसामुग्री नट, आणि त्याला तुम्ही सबसिडी देता आहात. इतकं प्रचंड गोंधळ आहे आपल्या कृषी धोरणामध्ये, न बोललेलं अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत तुमच्या माझ्या हातात काय आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. एक तर आपल्याला धोरण पातळीवरती विचार करावा लागेल, तिकडे आपल्याला एक सेल लागेल. असा मोठा अंधार आहे. पण मी एक माझ्या मनामध्ये किंचितही शंका नाही की सेंद्रिय शेती केल्यामुळे देशामध्ये अन्न टंचाई निर्माण होईल. कारण एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांना पद्मश्री पण देत आहात. सुभाष शर्मांनी रासायनिक शेतीचे रेकॉर्ड मोडलेले आहेत. अगदी दर एकरी उत्पादन वाढवलेलं आहे. अगदी दिल्लीहून कृषी विभागाचा सचिव गुपचूप सुभाष शर्मांचं शेत पाहायला आलेला. हरित क्रांतीचे जनक आपल्याला माहिती आहे. ते सुभाष शर्मांच्या शेतात गेले बरं का. काय बोलले ते, सगळं शेत फिरलं. त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, एक्सलंट. त्या पलीकडे दुसरं काहीही बोलू शकलं नाही. सार एकच आहे की जमिनीचं जमिनीला परत करा. काडी कचरा, पालापाचोळा पेटू नका आणि अशीच पिकं घ्या की जी पिकं जमिनीला जास्तीत जास्त परत करतील. काडी कचरा, पालापाचोळा जमिनीतल्या जीवाणूंचं भोजन आहे. जमिनीत तऱ्हेतऱ्हेचे जीवजंतू आहेत. आपल्या डोळ्यांनी दिसणारे आहेत, न दिसणारे आहेत. ह्या सगळ्यांचं खाद्य काय आहे, तर तो निसर्ग तिथे तयार करतोच आहे ना. तुम्ही कुठल्याही झाडाखालची माती घ्या, ती समृद्ध असते. तिच्यामध्ये तुम्हाला रायझोबियम कल्चर, ॲझोबॅक्टर, अमुक नमुक अलगी बिलगी टाकायची काहीही गरज नाही आहे. निसर्गामध्ये माणसाचा हस्तक्षेप हा कमीत कमी असावा. वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन पुस्तक त्या अंगाने अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा जो आपला आहे तो पण याच्यामध्ये आलेलाच आहे असं मी मानतो. कारण जमिनीचं आरोग्य हे पीक नियोजनावरती बरंचसं अवलंबून आहे. माझ्या जमिनीची सुपीकता टिकली पाहिजे तसंच मी पीक नियोजन करेल. पण शेतकरी आज काय करतो की 4 पैसे जास्त मिळायला पाहिजे म्हणून मग बाजारात ज्याला जास्त किंमत ते पीक घेतो आणि तो खड्ड्यात जातो. शिवाय तुम्ही शब्द वापरला आहे उत्पन्न. तुम्ही हा विचारपूर्वक शब्द वापरला आहे. उत्पन्न म्हणजे तुमच्या नजरेत काय आहे? उत्पादकता, उत्पन्न. हां, तुमच्या नजरेत काय उत्पन्न म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? उत्पादकता नाही म्हणजे बघा की मला 5 क्विंटल पिकलं, मला 10 क्विंटल पिकलं असं उत्पन्न म्हणता ना तुम्ही. हो. हां, ते घोटाळा खरं तिथेच होतो बरं का. लक्षात घ्या की मी तुम्हाला एक किस्सा सांगतोय. 2006 साली आम्ही अमरावती जिल्ह्यात GM बियाण्याबद्दल जनजागरण करायसाठी फिरलो. अमरावतीपासून 25 किलोमीटरवरती ते एक गाव होतं. शेतकरी बसलेले होते. तेव्हा बाजारामध्ये नॉन बीटी पण होता आणि बीटी पण कापूस होता, दोन्ही कापूस होता. एक शेतकरी तिथे मिटिंगमध्ये आला. 10-15 लोक बसलेले होते. त्यांनी सांगितलं की मी यावेळी दोन्ही पिकं लावलेली आहेत, दोन्ही बियाणं, बीटी कापूसही आहे आणि नॉन बीटी आहे. तर बीटी हायब्रिड असेल
आणि दुसरं नॉन बीटी म्हणजे स्टेट लाईन व्हरायटी असेल. स्टेट लाईन म्हणजे पुन्हा पुन्हा जे बियाणं वापरता येईल ती स्टेट लाईन व्हरायटी. त्यांनी सांगितलं की मला 60 क्विंटल कापूस झाला आहे हा बीटीचा, हायब्रिड बीटीचा, आणि इकडे मला फक्त 2.5 क्विंटल मिळालेला आहे. तिपटीचा फरक आहे ना, हा तिपटीचा फरक आहे. तर हे काय आहे? हे उत्पादन आहे, हे उत्पन्न नाही आहे. उत्पन्न काय आहे? शेतकऱ्याचा निव्वळ नफा. आणि त्या शेतकऱ्याने उत्पन्न सांगितलं, तो म्हणाला मला 2.5 क्विंटलमध्ये पैसे वाचले, मला 60 क्विंटलमध्ये पैसे नाही वाचले, ते सगळं खर्चातच गेलं. असे किस्से खूप आहे. एका त्याच परिसरात मला फिरलो तर एका शेतकऱ्याला विचारलं तर म्हणायला लागलं की तुम्हाला बीटीतून किती मिळालं? चिडून बोलला, सगळं मारवाड्याच्या उरावर टाकून दिलं म्हणे. मग त्यांनी बियाणे त्याच्यापासून घेतलेलं होतं, खतही त्याच्याकडून घेतलेलं होतं, कीटकनाशकही त्याच्याकडून घेतलं, ते सगळं उधारीत होतं, आणि कापूसही त्यालाच दिला, हातात काहीच आलं नाही म्हणाला तो. म्हणजे त्याचं उत्पन्न शून्य आहे. बघा की शेतकरी उत्पादन आणि उत्पन्नामधला फरक ओळखत नाही. दरवर्षी त्याला हे सांगितलं जातं की तुला जर तुझं उत्पन्न वाढवायचं असेल, म्हणजे निव्वळ नफा वाढवायचं असेल, तर तुला उत्पादन वाढवलं पाहिजे. आता उत्पादन वाढवण्याच्या गडबडीत जमिनीचं वाटोळं होतं, जमीन दरवर्षी नापीक होत जाते आणि त्याचे खिसेही रिकामे होतात आणि आत्महत्या करण्याची पाळी त्याच्यावरती येते. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. हे वास्तव अजूनही शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही, कारण तो आज बाजाराचा गुलाम झालेला आहे. शेतकऱ्याला वाचायचं असेल तर त्याला बाजाराच्या गुलामगिरीतून मुक्त झालं पाहिजे, स्वावलंबी शेती केली पाहिजे. आणि शेतकरी गुलाम म्हणजे देश गुलाम आहे. आणि अन्न सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा आहेच मानतो, पण अन्न सुरक्षा आणि सुरक्षित आहार या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या तुम्ही वेगळ्या नाही करू शकत. पण आपलं सरकार आजच्या घडीला विचार करत नाही या गोष्टीचा. ते फक्त आणि फक्त अन्न सुरक्षेचा विचार, आणि ते सुद्धा आता भारतावर कुठे अवलंबून आहेत, परदेशातून आणू ना. एक वेळ तुम्ही जाहीर केलं तांदूळ तुरीच्या डाळीला जास्त किंमत मिळाली, मोदी साहेबांनी जाहीर करून टाकलं होतं, बस तुरीचा भाव इतका राहील. लोकांनी हमीभाव पाहिला आणि भराबर तुरीचं पीक वाढवलं, तुरीचं उत्पादन आलं. पुढे काय झालं? पुढे जेव्हा बाजारात तुरी आल्या तर त्याच्या आधी त्यांनी आयात केलेली होती तूर डाळीची. म्हणजे याला तुम्ही अन्न सुरक्षा मानणार आहात का? क्वालिटीचा विचार आहे का? आजच्या वेळेला सोयाबीनचं तेल तुमच्या देशामध्ये जर येत असेल तर ते सगळं GM सोयाबीन आहे. विदेशामध्ये बघा काय होतं, त्याला कोणी हात लावत नाही, शिवाय तिथे GM लेबलिंग आहे. आपल्या देशामध्ये लेबलिंगची कोणी सोय आहे का? हा सगळा फार मोठा सावळा गोंधळ आहे. असो, पुढचा काय प्रश्न? सर भाऊ, एक प्रश्न असा आहे, आपण जे तुम्ही म्हणालात की आपण विष खातोय, रासायनिक फवारण्या मोठ्या प्रमाणात होतात, आणि जिथे आम्ही पुसामध्ये जवळपास 7-8 वर्ष राहिलो दिल्लीमध्ये, तिथे हे प्रयोग सातत्याने होतो. ते पण सगळं फवारण्यावरच होतं, आणि ते त्यांची राजकीय रणनीती काय असते, विदेशातील टायअप वगैरे काय असतो, आयात निर्यातीचा तो भाग असतो, तो सगळा जाऊ देत. प्रत्येकाला वाटतं की मला म्हणजे उत्तम अन्न मिळायला पाहिजे, ते विषारी नको. त्यासाठी आपण जी चळवळ उभारलेली आहे, अनेक लोक करतात आहे की मी सेंद्रिय शेती, जैविक शेती करायची आहे, त्याप्रमाणे लोक करतात शेती. पण ही करणारे लोक एक मुठभर आहेत, कदाचित मुठभरही नसतील. म्हणजे आता एक माणूस ती जैविक शेती करतो, त्याच्या बाजूला बाकीचे शेतकरी आहेत ते फवारण्या करतात. म्हणजे खूप पीक मिळायला पाहिजे, त्याचं हे मिळायला पाहिजे, त्यानुसार ते हे करतात. मग ही जो सेंद्रिय शेती करतो त्याच्या शेतीवर त्याचा परिणाम होत नाही का? वारं येतं, पाऊस येतो की सगळं तिथे जातं. मग आपण जे मेहनतीने करतो त्याला ते आपण विषमुक्त म्हणता येईल का? किंवा मग यासाठी कुठली स्ट्रॅटेजी करावं लागणार आहे? त्याचा किती, म्हणजे त्या अन्नात, बाजूच्या शेतकऱ्याच्या त्यांनी पिकवलेल्या अन्नात आणि या अन्नात किती म्हणजे फरक असू शकतो का तरी सुद्धा त्यावर, कारण की हे अनेकांना हा प्रश्न की मी माझ्या शेतात पिकवलं ना, मी फवारणी नाही केली तर माझं एकदम शुद्ध अन्न आहे, परंतु ते लोंढेचे लोंढे येतात आहे, त्याचं काय? त्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी लागणार आहे आणि पुढची चळवळ कशी असणार आहे? बरोबर आहे. त्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोचवण्यावरती सगळ्यांचा भर असतो. कृषी विज्ञान मागे पडतं.
आता सेंद्रिय शेतीच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणावर दुकानदारी सुरू झालेली आहे. अनेक लोक स्वतःच्या नावाने आपापली तंत्र आणि यूट्यूबवरती आता खूप ते यायला लागलेले आहे. आता याच्यातून मगाशी आपण अंधश्रद्धेविषयी बोललो तर एक अंधश्रद्धा निर्माण होते आहे. तर आत्ता आपल्या हातात जे जे आहे ते आपण करूया. आणि बघा की 80च्या दशकामध्ये सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. वन स्टॉप रिव्होल्यूशन पुस्तक भारतात आल्यानंतर बऱ्यापैकी वेग आला. साधारणपणे 85च्या सुमारास ते पुस्तक आलं होतं. तर त्यावेळी आम्ही पुस्तक पाहून आम्ही सुरुवात केली. एक 50-100 लोक भारतामध्ये होते. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. त्यानंतर पर्माकल्चर टेक्निक आलं बिल मॉलिसनचं. तेही पर्यावरण स्नेहीच आहे. ते सगळे समानांतर जाणारे प्रवाह आहेत. तर हळूहळू ही संख्या वाढत गेली. आणि पहिल्यांदा तर अशी माणसं जी काम करणारी होती ती अव्यावहारिक होती बरं का. खपती लोक समजा काहीतरी छंद आहे म्हणून ते करायला लागले. पण त्यांची संख्या आता बऱ्यापैकी वाढलेली आहे. ते आता काही मुठभर राहिलेले नाही आहेत बरं का. बरेच लोक आहेत. फक्त काय आहे की सरकारने सुद्धा हा कार्यक्रम आता घेतलेला आहे. शासनसुद्धा कृषी सखी वगैरे मार्फत आता हे कार्यक्रम राबवायला लाभलेले आहेत बरं का. शासनाचे आता सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्याला ते पद्मश्रीसुद्धा देतात बरं का. कृषी भूषणी द्यायला लागलेले आहेत. ते समानांतर आहे त्यांचं. त्यांना ते एका वेळी 2 घोड्यावर बसू पाहत आहेत. पण आता अशा परिस्थितीमध्ये माझं काय कर्तव्य आहे तर ते मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे कृषी तंत्रज्ञानासोबत कृषी विज्ञान पोचलं पाहिजे. आता माझा शेजारी सुरुवातीला काय करत होता की तो एकीकडे रसायने वापरत होता आणि दुसरीकडे मी करतो ते पण कडुनिंब, गोमूत्र, मिरची, लसूण वगैरे तो पण करून पाहत होता. आता तो रसायनं वापरून थकलेला आहे बरं का. इतकं रेजिस्टन्स वाढलेलं आहे. खर्चही खूप वाढलेला आहे. आता आमचे संत्रा उद्योग थकले रसायन वापरून का ज्यांच्यावर पैसा जास्त त्यांनी रसायनं वापरले. तर ते आता आमच्याकडे येऊन आमच्याजवळचं कल्चर न्यायला लागलेले आहेत. आणि हे कल्चर बाजारातल्या कल्चरपेक्षा अगदी खात्रीचं आहे. कारण बाजारामध्ये हे कॉर्पोरेट सगळ्या ऑर्गॅनिक इनपुट्समध्ये आलं आहे बरं का. बड्या बड्या कंपन्या आलेल्या आहेत. आणि आमच्या लोकांनी त्यांचे नमुने तपासले तर ते सबस्टँडर्ड आहेत. खूप आधी कंपन्याला पुढचा प्रवाह काय हे माहीत आहे. तर मग आत्ता आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं पोचावं लागेल आणि त्याच्यासाठी स्वयंसेवी प्रयत्न लागतील. सरकारची मिळेल तेवढी मदत घ्यायची आहे पण सरकारवरती अवलंबून राहायचं नाही आहे. आता बघा की एक पॅकेज तुम्ही तयार केलं, एक कृषी पद्धती काय काय टाकायचं वगैरे वगैरे सगळं, ते पॅकेज शेतकरी जसंच्या तसा वापरला तो खड्ड्यात जाईल ना. कारण पावलावरती जमीन बदलत असते. एका शेतातली जमीनसुद्धा बदलते बरं का. माथ्यावरची जमीन, खालची जमीन, शेजारची शेतकरी, अरे एखाद्याकडे पैसा कमी आहे, एखाद्याला बाजार जवळ आहे, एखाद्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तर मग त्यानुसार तुम्हाला बदल करावे लागतील ना त्या व्यवस्थेमध्ये. आणि ती बदल करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये कशी येईल त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित विज्ञान पोचलं पाहिजे. शेतकऱ्यांपर्यंत शेतीचं विज्ञान पोचणं गरजेचं आहे. आणि त्या बाबतीत आपला देश खूप मागे आहे. आणि शेतकरी आजही जाहिरातींना भुलतो आहे. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल आणि याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसं जर केलं तर आजूबाजूची परिस्थिती बदलेल. आता विकास भाऊंचा जो मुद्दा आहे तो असा आहे की आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळी आमच्या शेजारचे शेतकरी जी रसायनं वापरत होते ते खूप कमी होते बरं का. मला चिंता नव्हती. पण आज आणि तणनाशक आले आणि परिस्थिती फार बदलली. का आज माझ्या शेतातल्या विहिरीमध्ये ग्लायफोसेटचे अंश निश्चित आहेत. मी सुद्धा माझ्या शेतातच राहतो मी आणि त्याच्या आजूबाजूला माझी सेंद्रिय आहे तरीसुद्धा तिथपर्यंत माझं पाणी प्रदूषित झालेले आहे. तुम्ही बटाला आणि पंजाबमधला आणखी कुठला बटाला आणि भटिंडा, भटिंडा आणि बटाला हा जो परिसर आहे त्यातल्या एकाही विहिरीचं पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही. एकाही विहिरीचं पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही. आणि आपल्याकडे ती परिस्थिती त्या रसायनांच्या बाबतीत म्हणजे कीटकनाशकांच्या आणि तणनाशकांच्या बाबतीत नसली आली तरीसुद्धा
ती नायट्रेटच्या बाबतीत आलेली आहे. युरियाचा वापर इतका जास्त होतो आणि युरियाचे लिचिंग लॉसेस खूप जास्त आहेत. म्हणजे युरिया हा जमिनीमध्ये खालच्या थरात फार वेगानं खाली जातो आणि त्याचा फार चुकीच्या पद्धतीने वापर होतो. तर आताच्याकडे बघा की 1-2च कार्यक्रम आहेत भाऊ. आपल्या देशातलं पशुमूत्र, गोमूत्र हा शब्द बाजूला ठेवा, कोणत्याही पशुचं मूत्र, मानवीय मूत्रसुद्धा जर जमिनीला व्यवस्थित परत गेलं तर आणि पीक नियोजन योग्य प्रकारे झालं, द्विदल नीट वापरलं गेलं तर आपली युरियाची गरज ही शून्यावरती येऊ शकते. याच्या जोडीला आपल्याला झाडांची जोड द्यावी लागेल बरं का. झाडांची जोड, नुसती शेती नाही करायची, झाडांची जोड. आता झाडांची जोड म्हटली तर मग माकडं पोपट हा प्रश्न येतो. आमच्या बिजोत्सवामध्ये हे प्रश्न अगदी प्रकर्षाने येतात. वन्य पशूंचा उपद्रव फार जबरदस्त आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आपली वननीती बदलावी लागेल. आणि तापमान वाढीचा जो मुद्दा आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यापुढे दिवसेंदिवस शेती करणं, पिकांची शेती करणं कठीण होईल. मग तिथे आपल्याला फूड फॉरेस्टची संकल्पनासुद्धा आपल्या शेतात राबवावी लागेल. शेताच्या चारी बाजूनं एक जंगल निर्माण केलं, त्याच्यातून मोह, करंजी वगैरे सगळं लावलं. माणसाच्या खाद्याच्या गरजाही त्यातून होतं. आणि लक्षात घ्या की नट्स जो प्रकार आहे, काष्ट म्हणजे बिब्बा, चारोळी, ही सगळी जी आहेत मोह आपल्याला भरपूर खायला देतात. आणि चारोळीचं पोषण मूल्यही बादांपेक्षाही जास्त आहे. अतिशय दुर्लक्षित आहे सगळी. ही सगळी जी आहेत ना, ही झाडं माणसाला खाद्य देतात. ती उन्हाळ्यातसुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी खायला देतील. कवट आहे तुमचं, किती कांचनचा पाला तुम्ही छान वापरता. आपण आता बिनलागोडी भाज्या ह्या पावसाळ्यामध्ये याचे उत्सव होतात, पण ते जरा तेही बदलण्याची गरज आहे. झाडांच्या दिशेने जास्तीत जास्त कसं जाईल. कितीतरी झाडांचा पाला आपण वापरतो. चिंचेच्या पाल्याची चटणी खूप छान होते. कोणी वापरून पाहिली आहे का? तर म्हणजे हे खूप काही आहे. म्हणजे आपल्याला आपल्या खाद्य गरजा वृक्षांपासून जास्तीत जास्त मिळवायला लागते. त्याच्यातून मानवी श्रम वाचतील, जमिनीची सुपीकता वाढेल, पर्यावरण संतुलनही साधेल. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. वेळ झाली काय? पंजाबमधून, हां. आताच पंजाबचं नाव घेतलं, भटिंडाचं नाव घेतलं तुम्ही. हां. पंजाबमधून सर्वात जास्त कॅन्सर पेशंटसाठी पंजाबमधून एक ट्रेन येते दिल्लीला, ती पूर्णपणे भरून येतं. तिथे कॅन्सरचे रोगी सर्वात जास्त सापडलेले आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये आपण जे काही अन्न खातो आहे, म्हणजे आपलं ती ट्रेन बघा की भात आपण जो काही खातो आहे हां. त्याच्यामध्ये सुद्धा आता आजकाल आपल्याला राईस असा पाहिजे आहे, पॉलिशवाला राईस पाहिजे आहे. जेवढा पॉलिशवाला राईस खातो आहे तेवढा कॅन्सरला आपण निमंत्रण देत आहोत. आणि आजकाल मोठे मोठे दुकानं नागपूरसारख्या शहरामध्ये लागलेले आहे. म्हणजे तुमच्या पाचचा राईस, आपला कंट्रोलचा राईस विकत घ्यायचा, त्याच्या फॅक्टऱ्या नवीन तयार झालेल्या आहे आणि त्याला पॉलिश करून मग तुम्हाला तो लुचईचा म्हणून द्यायचा आहे. आणि मग नंतर त्याच्याचमुळं सर्वात जास्त कॅन्सर पेशंट आता महाराष्ट्रातसुद्धा आणि सर्व स्टेटमध्ये वाढत आहे. याबद्दल आपलं मत काय आहे? नाही बघा की कॅन्सर ट्रेन जी आहे ना, ती जे भटिंडा जो अबोहस्थानमध्ये कॅन्सर ट्रेन म्हणतात त्याला. आणि फक्त ते कॅन्सर ते तिकडचं कशाला बोलतात, नागपूरचं बोला ना. जबलपूरहून अमरावतीला येणारी जी गाडी आहे त्या गाडीला लोकांनी ॲम्ब्युलन्स ट्रेन नाव दिलेलं आहे. लक्षात घ्या, ॲम्ब्युलन्स ट्रेन. जबलपूरहून येणारे जे मध्य प्रदेशमध्ये जे लोक आहेत, ती ट्रेन नागपूरला पूर्णपणे रिकामी होते. हे पंजाब गेलं, आता दूर राहिलं. आता हे सगळे आपल्याकडे आलेली आहे परिस्थिती. लाईफस्टाईल डिसीजेस आता बघा तुम्ही, गावागावामध्ये आत्ता किडनी पेशंट आलेत. माझं तालुक्याचं गाव आहे वरुड, मध्य प्रदेशला लागून आहे. तिथे 2 डायलिसिस मशीन प्रायव्हेटमध्ये आलेले आहेत. लक्षात घ्या, कॅन्सर एक वेळ ठीक आहे, पण हे जन्मभर डायलिसिस करून शेतकऱ्यांवर जगायची पाळी आता आलेली आहे. परिस्थिती फार भयानक आहे. पण आजसुद्धा त्या बाबतीत फारसं काही जनमत जागृत झालेलं नाही आहे. ठीक आहे. हो.
माझे 2 प्रश्न आहेत. एक तर सिक्कीममध्ये त्या राज्य सरकारने निर्णय घेतला की सिक्कीम राज्यामध्ये जैविक किंवा सेंद्रिय शेतीशिवाय दुसरी शेती अलाउडच नाही आहे. हो हो. श्रीनिवास पाटील आपले महाराष्ट्रातले तिथे राज्यपाल होते, तेव्हा योगायोगाने तिथे जाण्याचा योग आला आणि त्यांच्याकडे बोललो तर ते म्हणे की हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी कंप्लीट शेती सेंद्रिय केलेली आहे. तर तुमच्याकडे त्याचा फीडबॅक काय आहे, त्याचं यश कितपत आहे, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की हे जे सेंद्रिय शेतीनंतर जे प्रॉडक्ट येतं, म्हणजे जो काही भाजीपाला असेल किंवा फळावळा असेल, ही महाग फार आहे. ते लोकांना म्हणजे कम्पॅरेटिव्हली परवडत नाही. असं त्याचं काय कारण आहे? जर सगळं निसर्गानेच दिलेलं आहे तर त्याची एवढी किंमत वाढायचं कारण काय? बघा की मी नोएडाला एका प्रदेशात पाहिला होता. तेवढ्यावरून मी काही अंदाज करू शकत नाही. त्यांनी बायोडायव्हर्सिटी खूप जपलेली आहे, एवढं मला ते स्टॉलवरून कळलं. आणि तो त्यांचा चांगला कार्यक्रम आहे की जितकी जास्त विविधता आपण पिकांमध्ये जमिनीमध्ये ठेवू तर तेवढं एक संतुलन साधलं जातं. त्याशिवाय मी काही तिथल्या कामाविषयी बोलू शकत नाही. दुसरा मुद्दा आहे की किमतीचा. आता बघा की रासायनिक शेती करणाऱ्याला सबसिडी दिल्या जाते, कारण ती खताच्या मार्फत येते ना. कशाच्या मार्फत येत असेल? सेंद्रिय शेती करणाऱ्याला सबसिडी काय आहे? 0 आहे. हा एक मुद्दा आहे. पुढची गोष्ट अशी आहे की आजच्या घडीला शहरांमधले जे आउटलेट आहेत, हे आउटलेट जास्तीत जास्त तुमच्यापासून वसूल करतात. शेतकऱ्याला बाजारभावापेक्षा 20-25% जास्त मिळालं तरीही पुरे आहे. त्या दिशेनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून शेतकरी ते ग्राहक हा थेट संपर्क व्हायला पाहिजे. म्हणून आता एक संकल्पना अशी आलेली आहे की ग्राहकांनी एक फॅमिली फार्मर मानावा. या शेतकऱ्याला आम्हाला जगवायचं आहे. तसे 1-2 उदाहरणं आता नागपूरमध्ये तयार झालेले आहेत. त्यांनी एका शेतकऱ्याला दत्तक घेतलेलं आहे. बाबा रे, तू आमच्यासाठी हे सेंद्रिय कर आणि तुला जगवण्याची आमची जबाबदारी आहे. म्हणजे ग्राहक त्याला म्हणजे एक यादी देतात की वर्षभर आम्हाला एवढं लागणार आहे, त्याप्रमाणे तो नियोजन करतो. आणि कधी कधी दुष्काळ येतो, कधी पिकतं कधी नाही पिकत, तरीसुद्धा त्या शेतकऱ्याला ती हमी मिळालेली आहे. त्यामुळे इथे ग्राहक आणि शेतकरी दोघेही म्हणजे एक विन विन सिच्युएशन म्हणून आपण त्याला त्या अंगाने काम करत आहे. तर हा परस्पर सहयोगाचा भाग आहे. आणि आपल्या देशामध्ये मधलोबा सगळीकडेच आहेत बरं का. आता मुंबईचा वांद्र्याचा मार्केट बघा तुम्ही, एवढीशी जोडी 100 रुपयाची बरं का गवती चहाची. आता ते फिल्मी स्टार लोक घेत असतील तर आता ते मुंबई वगैरेचं सोडा, पण आत्ता ग्राहकांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क करणं. आणि मी तुम्हाला एक सांगतो की शेतकऱ्याला आज बँकेमध्ये काय किती किंमत मिळते हो. भिकाऱ्यासारखे जाणं काय, तू काय पैसे पर करणार आहे का म्हणजे. अशा वेळी जर शेतकऱ्याच्या दारात एक जण गेला आणि त्याने म्हटलं की तुला बँकेकडून किती कर्ज लागतं, 10,000 आम्ही देतो म्हणजे फुकट नाही, भीक नाही, ॲडव्हान्स देतो आहे, त्याला किती बरं वाटेल. आपल्या दारात कोणतरी आलं आहे ही फार मोठी गोष्ट आहे. शेतकऱ्याला त्याच्यामध्ये खूप मोठा सन्मान वाटेल. त्यामुळे शहरवासियांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी असे शेतकरी शोधावेत. आणि एक ट्रान्झिशनल पिरियड असतो सेंद्रिय शेतीचा. सुरुवातीच्या 2-3 वर्ष जमीन तयार व्हायला लागतात. मग त्याच्यासाठी बॅकअप काय आहे? सरकार काही बॅकअप देत आहे का? काही देत नाही आहे, काही देत नाही. अगदी ते जे पराली आपण म्हणतो ना, म्हणजे गवत काय धान वगैरे शेत जाळणं पराली, तर ते आम्हाला सांभाळायचं आहे. तर मग त्याच्यासाठी पैसे द्या, काहीतरी आर्थिक मदत करा. हा पंजाबचा शेतकरी मागतो, ते पण आपण देत नाही आहोत ना. म्हणजे इतकं भिकारडं धोरण आहे आपलं या बाबतीतलं, काय विचारू नका या बाबतीत. असो, एक प्रश्न हा होता की सिक्कीम ऑर्गॅनिक स्टेट आहे, हां तर तिथे काय परिस्थिती आहे ती आहे. आणि जे आकडे आलेले आहे ते हे आहे की 2-3 वर्षानंतर सिक्कीमने आपलं जे अन्नधान्य आहे, एस्पेशली राईस, ते दुसऱ्या स्टेटमधून इम्पोर्ट करायला सुरुवात केली. याचा अर्थ असा आहे की सिक्कीममध्ये जोपर्यंत ऑर्गॅनिक स्टेट नव्हतं तोपर्यंत सिक्कीम तांदूळाच्या बाबतीत किंवा गव्हाच्या बाबतीत तो
समृद्ध होता, त्याला काही आवश्यकता नव्हती इम्पोर्ट करण्याची दुसऱ्या स्टेटपासून. पण ही परिस्थिती आहे. आता दुसरी गोष्ट मला हे विचारायचं आहे की आपला देश 1947मध्ये हा इंडिपेंडंट झाला. त्यावेळेस आपली जनसंख्या किती होती? 42. खाद्यान्नाचे खाद्य भंडार किती होते आपल्याजवळ? आपण काय पुरेसे होते का? नाही. त्यावेळेस आपण कोणती शेती करत होतो? हो, सेंद्रिय. मग सेंद्रिय शेती करून आपलं उत्पन्न पुरेसं नव्हतं. बरं, आपण त्यावेळेस आपण काही विष खात नव्हतो, सेंद्रिय खेत म्हणून. मग आपण तर चांगलं जेवण करत होतो. ज्यांना मिळत होतं त्यांना तर चांगलंच जेवण मिळत होतं ना. जे गरीब आहे ते मरतील, मेले असतील बी. आता जर लोकांना जर चांगलं जेवण मिळत होतं, विषरहित जेवण मिळत होतं त्यावेळेस, तर त्यांची लॉन्जिव्हिटी पण चांगली असायला पाहिजे, आहे ना. हां, सांगा 1947मध्ये लॉन्जिव्हिटी काय होती हो? 40. आता तुमची लॉन्जिव्हिटी काय आहे? 75, 72. सॉरी, अरे रे एक मिनिट ना, मी येतो ना रोगराईवर, येतो ना बाबा, येतो. मग आता काय बरं वाटतं तुम्हाला? ती पाहिजे सेंद्रिय खत, जे 1947ची 40 वर्षाची लॉन्जिव्हिटी पाहिजे, की आजची 75 वर्षाची 70 वर्षाची लॉन्जिव्हिटी पाहिजे? सांगा. एक मिनिट मी येतो. एक मिनिट कोणती पाहिजे तुम्हाला? आधीची पाहिजे? 40 वर्षाची पाहिजे तुम्हाला? तुम्हाला 40 वर्षाचं जगायचं आहे? किती आहे बाबा 40 वर्ष जगणारे लोक? सांगा, करा हात वर. हो का? अरे वा वा, अरे हे बघा तुमचं. त्यांना पुन्हा 40 वर्ष. एक मिनिट आता, सॉरी एक मिनिट. आपण पुष्कळ वेळा हे कॅन्सर होते, हे व्यवस्थापन करतात, व्यवस्थापन करत नाही. कीटनाशी दवाया वापरतात, तणनाशी दवाया वापरतात. हे आपण का वापरतो? हे वापरतो कशासाठी? की तुमच्याजवळ तुम्हाला अन्नधान्य उपलब्ध करण्यासाठी. आता साहेबांनी म्हटलं की बघा एवढं उत्पन्न झालं. अरे उत्पन्न आपलं झालं तर की ते जागा नाही आपल्याला ठेवण्यासाठी. नुकसान होते प्रत्येक वर्षी. बरं, मग आता आपल्याकडे तर एवढं उत्पन्न आहे, मग आपल्याकडे अंडरवेट चिल्ड्रन नसायला पाहिजेत. किती आहे हो आपल्या देशामध्ये असे लोक आजच्याच परिस्थितीमध्ये? सांगा. एक मिनिट थांबा ना, आपण तेच म्हणतो ना. आपण त्यांनी विषमताचं सांगितलं का? त्यांनी एक इंडिव्हिज्युअलचं उदाहरण दिलं. BT कॉटनवर मी मागच्या 15 वर्षापासून काम करतो आहे. मी तुम्हाला BT कॉटन 99% लोक शेतकरी BT कॉटन हे करतात, सोईंग करतात. का करतात ते? त्यांनी का नाही नॉन BT कॉटन सोईंग करायला पाहिजे? एक मिनिट थांबा, एक मिनिट. इंडिव्हिज्युअल एक मिनिट. असं आहे की मी असे पण उदाहरण दाखवतो की जे BT कॉटनवाले जे आहे त्यांचं उत्पन्न जास्त आहे नॉन BT कॉटनपेक्षा. नंबर एक मिनिट. तुम्ही एक दोन उदाहरण देणार? ओ नाही हो, आम्ही BT कॉटन लोकल कॉटन नॉन BT कॉटन लोकल कॉटनने आमचं उत्पन्न खूप वाढलं, असे एक दोन उदाहरण देणार. पण मी तुम्हाला राज्यस्तरवर आणि नेशनच्या स्तरवर तुम्हाला हे आकडेवारी देऊ शकतो. एक मिनिट. तुमचे हे घड्याळ आहे, तुमचा जो मोबाईल आहे, वर्षातून किती वेळाच तुम्ही चेंज करता हो? वर्षातून नाही, किती वर्षातून तो चेंज करता सांगा बरं? 2-3 वर्षातून? एक मिनिट, मी येतो ना BT कॉटनवरच येतो ना. हे BT कॉटनवर आले होते. नाही विषय नाही बदलला आहे. असं आहे हे कॉटन नाही. आपण असं आहे विषय. त्यांनी काय म्हटलं? आपण कॉटन इम्पोर्ट करतो आहे. ओके, हा विषय होता. आणि आपण काय इम्पोर्ट करतो आहे हो?
एक मिनिट, मी पण अरे बाबा, मी पण शेतकरीच आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्याकडे अजूनही शेती आहे. एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट. आपलं बीटी कॉटन, मी आता ते झाल्यावर मी तुमचं ऐकतो. तुम्ही यांनी म्हटलं की आपण कॉटन इम्पोर्ट करतोय. हां, आता ही परिस्थिती का आली हो? नाही, इम्पोर्ट म्हणजे मला म्हणायचं असं आहे की आपण परवानगी दिलेली आहे, आपली गरज आहे असं नाही आहे, आपण परवानगी दिलेली आहे त्यांना. तुम्हाला मी का सांगतो, बीटी कॉटनचे आकडे पहा, तुम्ही प्रोडक्शनचे आकडे बघा. 2000च्या आसपास जेव्हा बीटी कॉटन आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस झालं नव्हतं, त्यावेळेस आपली उत्पादकता काय म्हणतात त्याला, ते तुम्ही से करा, इल्ड, ते काही 320 किलो पर हेक्टर होती. 202मध्ये बीटी कॉटन आलं आणि 2-3 वर्षामध्ये बीटी कॉटन एवढं वाढलं की शेतकऱ्यांना माहिती पडलं की बीटी कॉटनमुळे आपली उत्पादकता वाढते आहे. आणि 2009च्या आसपास 90% लोकांनी बीटी कॉटनला 99% लोकांनी बीटी कॉटनला उपयोगात आणली. 95%, ओके, 5%च नॉन बीटीवाले होते. एवढी प्रगती कशामुळे झाली? कारण बीटी कॉटनमध्ये त्यांना फायदा दिसला. आता 2002 पासून 2013पर्यंत बीटी कॉटनचं उत्पन्न त्यावेळेस जे आहे 2000च्या आसपास ते कमीत कमी 4 पटीनं वाढलं. मी फिगर जर द्यायला गेलो तर 39 मिलियन बेल्स होतं. आज 39 मिलियनचं बेल्सचं ते आलं आहे 30वर. उत्पादकता घटली. म्हणतात काय, हे बीटी कॉटनमुळे आपली उत्पादकता घटली, आपण इम्पोर्ट करून राहिलो. हे सर्व आपण बीटी कॉटनला बदनाम करण्याची, टेक्नॉलॉजीला बदनाम करण्याची आपली वृत्ती झालेली आहे. एक मिनिट सर, तुम्ही यांना रासायनिक शेतीसाठी 1 घंटा दिला, पण सायंटिफिक शेतीसाठी तुम्ही हे उदावे. तुम्ही जर, मी मॉडर्न शेतीबद्दल बोलतो, मी तुमच्या रासायनिक शेतीबद्दल मी बोलतो. एक मिनिट तुम्ही टेक्नॉलॉजी, फक्त एक छोटा प्रश्न तुम्हाला. हा, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी तुम्ही आपण ज्या भागामध्ये हे शिबिर घेतो आहोत ते यवतमाळ, वर्धा, वाशिम हा जो सगळा पट्टा आहे तो संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येकरता बदनाम झालेला पट्टा आहे. आणि त्याच्यातले मॅक्सिमम शेतकरी हे कापसाचे शेतकरी आहेत. बिलकुल. मग आता तुम्ही जे काही सगळं सांगितलं त्याच्यावर आता तुमचंच उत्तर मला हवं आहे की हे का घडतंय? मग हे का म्हणतात? हे आत्महत्या करणारे बीटी कॉटन करत नाही म्हणून आत्महत्या करतायत का? बीटी कॉटन करत नाही, बीटी हे आत्महत्याचं कारण काय आहे? हे काय बीटी कपाशी करतात म्हणून होत आहेत का आत्महत्या? हा, आता अहो पॉलिसीज काय आहे तुमच्या देशाच्या? तुमच्या देशाच्या कपाशीचं एक मिनिट सर इकॉनॉमिक्सचं प्रिन्सिपल काय आहे हो? एक मिनिट, इकॉनॉमिक्सचं प्रिन्सिपल काय आहे? नाही मॅडम, एक मिनिट. हां, बरं सांग, बोला तुम्ही. तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. हो. बिलकुल मॅडम, आपल्याला फायदा झाला पाहिजे हे शेतकऱ्याचा उद्देश असतो. नाही, बरोबर आहे ना? फायदा झाला पाहिजे. कपाशीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये परिस्थिती काय झाली आहे? नॉर्मली जेव्हा उत्पन्न कमी होते तेव्हा किमती वाढतात. जेव्हा उत्पन्न कमी, एक मिनिट, कपाशीचं एक मिनिट नाही, हां, मी काय बोलतो, कपाशीचं उत्पन्न जेव्हा कमी होते तेव्हा कपाशीच्या पर क्विंटल
रेट्स वाढतात. मागच्या 5-6 वर्षामध्ये किंवा 8-10 वर्षामध्ये कपासीचे रेट सेम आहे. हे काय आहे? हे तुमच्या पॉलिसीजमुळे आहे. पॉलिसीज एक मिनिट. आपण हां हा वादाचा विषय राहणार आहे, रासायनिक की अरासायनिक हा राहील. आणि गेले कित्येक वर्ष इथल्या काही शेतकऱ्यांसोबत आम्ही लोक काम करतोय. त्यांचेही वेगळे अनुभव आहेत, अगदी ठरवून अनुभव आहेत. प्रोडक्टिव्हिटीचे, प्रोडक्शनचे आहेत, इन्कमचे आहेत. या संदर्भातला पूर्णपणे बोलता येऊ शकतं इतका अनुभव पण आहेत. तो जेवणानंतर करू. आत्ता आपल्याला, कारण एक कार्यक्रम आपला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता आपल्याला जेवण करून मग तो कार्यक्रम मन की बात आपल्याला ते सुरू करायचं आहे. त्याच्यात आपण वेळ नाही घालवणार आहोत. आणि ऑर्गॅनिकच्या संदर्भात ज्यांना कोणाला बसायचं ते इथे बसा आणि पुन्हा चर्चा करा त्याच्यावर. आणि मी माझा अनुभव सांगू शकतो, कारण मी गेले कित्येक वर्ष त्या कामात आहेत. जसं शिक्षणाच्या कामात आहेत, तेव्हा या क्षेत्राच्या कामात आहेत. गेले कित्येक वर्ष बिदोत्सव आणि याच्या निमित्ताने ते मार्केट कसं उभं राहता येईल ते दाखवता येईल. आणि नाही असेल तर इथे इथल्या जवळपास शेतकरी त्यांच्याकडे जाता येईल.